अविनाशशी बोलून मी तुम्हाला पुढच्या आठवड्यातली मीटिंगची तारीख कळवते, ठीक आहे? ओके ओके, बाय. अरे 100 वर्ष आयुष्यात आता तुलाच फोन लावत होते. काय एकदम खुश दिसतोयस. म्हणजे खुश असणारच, मीटिंग एकदम सक्सेसफुल ना. नाही ते कारण तर आहेच, पण तिकडे कामामध्ये असताना मला घरची ऑफिसची खूप आठवण आली आणि खूप मिस केलं मी. असं वाटलं कधी एकदा जातोय ऑफिसमध्ये घरी आणि आज आलो, त्यामुळे जास्त खुश आहे. मिस केलं कुणाला? मला की नाही कम इन? या या या. ये नाही काय काम होतं का? नाही काम नव्हतं, मीच बोललो होतो त्यांना. ओ बर बर, बस 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 बस. सर नवीन प्रोजेक्टचं काम आहे की करणाऱ्या प्रोजेक्टचं काम आहे? नाही म्हणजे मी फाईल बाहेर डेस्कवरच विसरले, मी घेऊन येते. बस. कुठल्याही कामासाठी बोलवलं नाहीये. हे गिफ्ट तुम्हाला द्यायचं होतं, त्यासाठी बोलवले. सर हे काय? गिफ्ट आहे तुमच्यासाठी. सर सॉरी, पण मी हे नाही घेऊ शकत. मिस आदिती, हे दाभोळकर सरांनी तुमच्यासाठी आणायला सांगितलं होतं, तुमच्या वडिलांनी, म्हणून मी हे घेऊन आलो. ओके सर. थँक्यू. अगं थँक्स काय म्हणतेस? तुझ्या पप्पानी हक्कानी अविनाशला सांगितलं गिफ्ट आणायला तुझ्यासाठी. बरं वाटलं. सर येऊ मी? आदिती काय आहे ग? काय? हे काय? गिफ्ट. अविनाश सरांनी दिलं. तुला काहीच कसं वाटत नाही ग? एका दगडावर पाय ठेवणार नाही तर पडशील धपकन. चांगलं चाललंय तुझं. एका बाजूला जय आणि दुसऱ्या बाजूला अविनाश सर. तुला नक्की काय हवंय ते ठरव एकदा. ही ऍक्टिंग माझ्या समोर करू नकोस. काय असं काय दाखवतेस की रजनी मला काहीच कळत नाहीये तू काय बोलतेस ते? इथे कोणी मूर्ख नाहीये, एवढं कळलं ना? निदान मी तरी नाही. रजनी तोडावर काही काय बरळतेस? तुम्ही घाला हिला पाठीशी. म्हणूनच वावत चाललीये ती. पण ती जे काय करतेय ना ते सगळं मी आता तुमच्या सगळ्यांसमोर आणणारच आहे. ए बाई,
तुला काय हवंय ते जरा आम्हाला सगळ्यांना प्लीज सांगशील का? का करतेस तू हे सगळं? हा, तू कशासाठी करतेस हे सगळं? सांग ना मला, काय काय नेमकं काय हवंय तुला याच्यातनं? रजनी, आता हे अति होतंय. हो, मी बोलतेय ते अति होतंय आणि ती करतेय ते नाही. आज सोक्ष होऊनच जाऊ दे. आदिती, मला जाब हवाय. अरे काय केलंय तिने? कसला जाब विचारतेस तिला? बऱ्याच गोष्टींचा. काका, ती जयाला फसवतीये काका. तुम्हाला कळत नाही कोणालाच? तिच्या साध्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका तुम्ही. त्यांनीच भुलवतीये ती तुम्हाला. जय सुद्धा सतत तिच्या मागे मागे फिरत असतो. तिला तेच हवंय ना. दोघं ऑफिसला एकत्र येतात जातात, काय एकत्र साईट बघायला जातात, एका प्रोजेक्टवर काम करायला अगदी तडफडत असतात दोघं जण सतत. आणि आव तर असं म्हणतात की आम्हाला काहीच माहित नाहीये कुणाला. रजनी, बास झालं. अगं काय चाललंय? तोंडाला येईल ते बडबडतीयस तू. आणि का उगाच तिचं नाव कुणाशी जोडतेस तू? मी काय मूर्ख नाहीये. मला जे दिसतंय ना ते बोलतीये मी. तुलाच बरं दिसतं ग. आमच्यापैकी कुणालाच कधी का नाही जाणवलंय मग? काय आहे, तुम्हाला दिसतंय पण तुम्हाला पाहायचं नाहीये ना. आणि बोलणार कोण? आदिती मॅडमला. पण माझं तसं नाहीये. मी बोलते. मला जे दिसतं, जे जाणवतं आणि जे पटत नाही, सहन होत नाही ना, ते मी बोलते, बोलून दाखवते. तुम्हाला कळत नाहीये का कोणालाच? तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? अरे खालमुंडीन पाताळ धुंडी आहे ती. फसवतेय तुम्हाला सगळ्यांना. काय झालं रजनी? खूप बोलतेस तू. लिमिट क्रॉस करतेस तू स्वतःच. आणि काय ग, माझ्या पर्सनल आयुष्यात बोलण्याचा अधिकार तुला दिलाय कोणी? काय एवढा राग आहे तुझा माझ्यावर? या गिफ्ट बद्दल बोलतेस ना तू? सरांनी दिलेल्या. नेहमीप्रमाणे अर्धवट ऐकून तू रिॲक्ट झालीस. हे गिफ्ट मला दाभोळकर सरांनी दिलंय. त्यांनी मागवलंय हे माझ्यासाठी. आणि एनिवे, मला कोणी गिफ्ट देव किंवा न देव त्याच्याशी तुझं काय घेणं देणं आहे? माझ्या पर्सनल आयुष्यात बोलण्याचा अधिकार तुला नाहीये. मी बाहेर कोणाशी बोलते, मी काय करते, मी कुठे जाते, जयराम माझे फक्त मित्र आहेत की अजून काही आहेत? किंवा इकडे कोणीही, नंदिनी मॅडम, अरविंद काका, साई, जुई, तिलोत्तमा मॅडम, सारिका मॅडम माझ्याबद्दल काय विचार करतात, माझ्याबद्दल काय बोलतात त्याच्याशी तुला काय घेणं देणं आहे? मी कधी विचारते का तुला येऊन तुझ्या पर्सनल आयुष्याबद्दल? कधी मी ढवळाढवळ करते तुझ्या आयुष्यात? मग तू हे सगळं का करतेस? कोणी कोणाशी बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तू नाही जाऊन सांगू शकत कोणाला बोलू नका म्हणून. हे बघ, इथे तुझ्याशी कोण कसं बोलतं ना याचा राग माझ्यावर काढू नकोस. आणि तसंही इथे हे सगळी जण तुझ्याशी जे वागतायत ना ते फक्त तुझ्यामुळे. ह्याचा विचार कर जरा. आता ते तुला लक्षात आलंच असेल. सगळे मगासपासून तुला थांबायला सांगतायत पण तू सगळ्यांची चूक आहे असं दाखवून बोलतच जातेस, थांबतच नाहीयेस. रजनी, शेवटचं सांगते,
माझ्या पर्सनल आयुष्यात तू ढवळाढवळ करायची नाही, कारण ह्यापुढे जर असं झालं तर मी ऐकून घेणार नाही. काय झालं? मी काय विचारतोय, काय झालं? सर नवरे काका, हा आमच्या दोघींमधला विषय, आम्ही नंतर बोलून सोडवू तो. सॉरी सर. इट्स ओके. मी आहे. अरे कमॉन, तुमचं ऑफिस आहे, तुम्ही असं कशाला विचारताय? पण आपण आता पार्टनर आहोत. अरे नाही, बसा बसा बसा, कमॉन. मिस्टर जयराम, तुम्ही आणि मिस आदिती साईट वरती गेला होता. कशी वाटली साईट? फॅन्टॅस्टिक सर. तुम्ही एवढं रिसर्च केलंय आणि आदिती मॅडमही सांगत होत्या बरंच. हो, त्याही खूप मेहनत घेतात. तुमची ट्रिप कशी झाली? मस्त, खूप छान. महत्वाचं काम होतं त्यामुळे जरा अर्जंट जावं लागलं, पण ज्या गोष्टी ठरवून गेलो होतो त्या अगदी आपल्याला हव्या तशा झाल्या. अजून काय हवं? ग्रेट. थँक्यू. आणि हो दाभोळकर साहेब, मिस अदितीसाठी तुम्ही जे मला गिफ्ट आणायला सांगितलं ते मी त्यांना दिलंय. ओ सो काइंड ऑफ यू. त्यांना दिलं तेव्हा मला कळलं की तुम्ही आलात. ऍक्च्युली मी आज येणारच नव्हतो, माझं एक महत्वाचं काम होतं इथे ऑफिसमध्ये म्हणून आलो. बरं एनिवे, त्या गिफ्टचे पैसे किती झाले मी तुम्हाला लगेच चेक देऊन टाकतो. सर काय बोलता तुम्ही? या सगळ्याची खरंच काही गरज नाहीये. अरे नाही नाही, ते गिफ्ट मी आणायला सांगितलं होतं. सो ठीक आहे. मग नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा कुठे बाहेर जाल तेव्हा मी तुम्हाला काहीतरी आणायला सांगेल ते तुम्ही आणा. मी नाही देणार पैसे. आणि मला माहिती आहे माझ्यापेक्षा तुमच्या आउटडोर मीटिंग्स खूप असतात. आणि हे गिफ्ट जरी तुम्ही आणायला सांगितलं तरी सुद्धा मला ते खूप आवडलं. हो, पैसे राहू दे. ठीक आहे. मग हे गिफ्ट मी तुमच्याकडून आदितीला दिलं असं समजतो. मला ऍक्च्युली आदितीला शोभेल असा एक सेट हवा होता. मी बघून ठेवला होता, तो ऑफकोर्स मिळाला. आदिती मॅडम, कॉफी पाहिजे का तुम्हाला? नाही नको, मी घेईन. अहो असं कसं आदिती मॅडम, मी तुम्हाला माझ्या हाताने स्वतःच्या हाताने कॉफी बनवून देतो. मशीनची कशाला पिताय? हा नाही तांगडे, खरंच मी घेईन. अहो आदिती मॅडम, तुम्ही जरा शांत राहा, रिलॅक्स व्हा, एकदम रिलॅक्स व्हा. हा, दमला असाल ना? दमले असेल का? अहो असं कसं आदिती मॅडम, आज किती बोललात तुम्ही. खरं तर ना तुम्हाला असं बोलताना कधी बघितलं नव्हतं. पण व्हेरी गुड, मस्त, व्हेरी नाईस. तांगडे, अहो असं कसं आदिती मॅडम, तुम्ही कुणाला विचारा, रजनी मॅडम तर एकदम थंड. तुम्ही ना हे खूप अगोदर बोलायला पाहिजे होतं. तुम्ही शांत एकदम, त्यामुळे काय होतं ना, लोक पुती ओळखतात, डोक्यावर बसतात, मेऱ्या वाटतात, अवघड असतं सगळं. तांगडे असं का बोलताय तुम्ही? अहो खरं बोलतोय आदिती मॅडम. रजनी मॅडमनी असं नाही बोलायला पाहिजे होतं. आपण काय बोलतोय, कुणाशी बोलतोय, कुठं बोलतोय, काहीतरी जरा भान पाहिजे ना. तेच, रजनीला खूप राग येतो आणि रागाच्या भरात ती काहीही बडबडू शकते. अहो पण त्यांना जरा अतिच राग येतो ना. अरे बापरे, काय? त्यांना पण जयश्री आवडतात का काय? आता मला काळजी घ्यायला पाहिजे. तांगडे हा विषय नको, मी बाहेर जाते, मला खूप काम आहे. थांबा, कॉफीचं काय? प्लीज मला डेस्कवर आणून द्याल?
देतो ना, चालेल की. थँक्यू. सो गेल्या आठवड्यामध्ये आमच्या मीटिंग झाल्या आर्किटेक्ट्स बरोबर. सो आपण आता हे सगळं लेआउट फायनल करू आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आणि मी बसून एकदा हे फायनल करू. ओके सर, मी फाईल्स रेडी करायला सांगितलं. चेंजेस काही फार वाटत नाहीत मला. लवकर होईल काम. डन. आपण एकदा परत एकत्र जाऊन साईट बघू आणि मग हे फायनान्स वगैरे सगळं फायनलाइज करू. देन विल स्टार्ट द वर्क. नक्की. आणि फंडिंगचं सगळं काम पूर्ण झालंय, त्यामुळे आता मुहूर्ताला काहीच हरकत नाही. बरं झालं तुम्हीच विषय काढलात. माझ्याही मनात हेच होतं. आपण एकदा हे फायनान्स कंप्लीट करू आणि मग पुढे जायला हरकत नाही. ठीक आहे, चला मी येतो. थँक्यू. अविनाश ग्रेट आहे नाही? बघ ना, एवढं महागडं गिफ्ट आणलं त्याने आणि पैसेही घेतले नाही. आदितीसाठी एक नेकलेस मागवला होता मी त्याला सांगितलं होतं की तू तुझ्या आवडीचा आण. आणला त्याने आणि त्याचा चॉईस आवडला मला. आणि का नाही आवडणार? एवढं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आहे ते. हा, आता घरी गेल्यानंतर बघायला मिळेल तुला. म्हणजे आदिती दाखवेलच नाही का तुला? हा, आणि जय एक काम कर. मागे नाही का मी तिच्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलो होतो आणि तू तिला सांगितलं होतंस की हे घालून ऑफिसला जा म्हणून. सो उद्या मी मागवलेलं, आय एम सॉरी, अविनाशनं तिला दिलेलं गिफ्ट तिला उद्या घालून यायला सांग. मला आवडेल तिला बघायला. अरे फक्त तेवढंच करू शकतोस ना तू, कारण हे असले गिफ्ट देण्याची ऐपतच नाहीये तुझी. अविनाश सारखा माणूस हवा. नाहीतर काही माणसं अशी असतात जी आपल्या बायकोची साधी बाजू सुद्धा घेऊ शकत नाही. बायकोवरती कोणी काही आरोप करत असेल तर काही बोलूही शकत नाही. पप्पांनी अविनाश सरांनाच सांगितलं हे गिफ्ट आणायला आणि अविनाश सरांनीच दिलं मला हे गिफ्ट. म्हणजे आधी मला खूप टेन्शन आलं होतं, पण मग सरच म्हणाले की पप्पांनीच सांगितलंय गिफ्ट आणायला. खरं तर मला ना कळत नव्हतं, पण मग थोडा विचार केला आणि घेतलं मी गिफ्ट. जय, तुला माहिती आहे ना पप्पांना गिफ्ट द्यायची किती हौस येते. मी तुला म्हटलं होतं ना आधी सुद्धा ते मला खूप गिफ्ट द्यायचे. अजून मी उघडून सुद्धा बघितलं नाही काय यात ते. नेकलेस येतात. काय? तुला कसं माहित? अविनाश सर आणि तुझे पप्पा आज केबिन मध्ये बोलत होते. गिफ्ट तुझ्यापर्यंत पोहोचलं हे सांगायला आले होते सर. बराच वेळ चर्चा चालू होती त्यांची, तेव्हा ऐकलं आणि कळलं. नेकलेस? पप्पांना इतकं महाग गिफ्ट देण्याची काय गरज होती? हो, खूप महाग आहे. हो, आणि तेही अविनाश सरांना आणायला सांगितलं. मला नाही वाटत तुझे म्हणजे ऍक्च्युली अविनाश सरच मिस्टर दाभोळकरांकडून पैसे नाही घेणार. नाही, पप्पा पैसे दिल्याशिवाय राहणारही नाही. ते असं कोणाचंही कर्ज ठेवत नाही कधीच. नाही, पण ते सगळं ठीक आहे. आज या गिफ्टमुळे ऑफिसमध्ये खूप तमाशा झाला. म्हणजे काय झालं?
हे गिफ्ट रजनीने बघितलं आणि मला माहित नाही तिला काय झालं. खूप चिडली, खूप बोलली ती. रजनी पुन्हा तुला बोलली? हो जय, पण तू चिडू नकोस, कारण तिला जे बोलायचं होतं ते मी बोलले. पण प्रॉब्लेम असा झाला की नेमकं हे सगळं होत असताना तिथे अविनाश सर आले. मग नाही काही नाही, मी बोलले नाही त्यांना काही. म्हटलं उगाच ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत कशाला पोहोचायला हव्या. अदिती, अदिती, तुला खूप त्रास होत असेल तर तू ही नोकरी सोडतेस का? नाही जय, आपलं ठरलंय ना असं काही करायचं नाही म्हणून. आणि तू का काळजी करतोयस? सगळं नीट होणार. डोंट वरी. बघू